आज आम्ही तुम्हाला मराठी सिनेसृष्टीतील सर्वात जुन्या आणि मातबर कुटुंबाची माहिती सांगणार आहोत। व्ही शांताराम भालजी भेंडारकर यांच्यापासून सुरू झालेला कलेचा हा वारसा नंदा, प्रिया बेर्डे, सुशांत रे पासून थेट आजच्या पिढीपर्यंत म्हणजे अभिनय स्वानंदी बेर्डे यांनी जोपासला आहे। व्ही शांताराम भालजी भेंडारकर, बाबूराव पेंढारकर, मास्टर विनायक आणि वासुदेव कर्नाटकी हे एकाच कुटुंबातील 5 भाऊ म्हणजे मराठी चित्रपटसृष्टीच्या सुवर्ण काळाचे जनक। या अख्ख्या कुटुंबाची माहिती एका व्हिडिओमध्ये सांगणे कठीण आहे, त्यामुळे या कुटुंबाच्या एका शाखेची म्हणजे वासुदेव कर्नाटकी यांच्या कुटुंबाची माहिती आपण करून घेऊया। चला तर व्हिडिओला सुरुवात करू। कोल्हापूरच्या राधाबाईंची 2 लग्ने झाली। पहिल्या नवऱ्याचे आडनाव पेंढारकर होते, त्यांच्यापासून त्यांना भालजी आणि बाबूराव पेंढारकर ही मुले झाली। तर त्यांच्या दुसऱ्या नवऱ्याचे आडनाव कर्नाटकी होते, त्यांच्यापासून त्यांना विनायक कर्नाटकी म्हणजे मास्टर विनायक आणि वासुदेव कर्नाटकी ही 2 मुले झाली। राधाबाईंच्या या 4ही मुलांनी चित्रपटसृष्टीमध्ये मोठे नाव कमवले। त्यांच्या 4 मुलांपैकी आज आपण वासुदेव कर्नाटकी आणि त्यांच्या पुढच्या पिढ्यांची माहिती घेऊया। मराठी चित्रपटसृष्टीतील सुरुवातीच्या प्रमुख छायाचित्रणकारांमध्ये वासुदेव कर्नाटकी यांचा समावेश होतो। त्यांनी 1925 पासून अनेक चित्रपटांचे छायाचित्रण केले। पुढे त्यांचा मुलगा अरुण कर्नाटकी यांनी सुद्धा सिनेमा क्षेत्रात काम केलं। अरुण कर्नाटकी यांनी अभिनेते आणि दिग्दर्शक अशा दुहेरी भूमिका बजावल्या। अभिनेते म्हणून त्यांनी पाठलाग, पडछाया, अन्नपूर्णा, धन्य ते संताची धनाजी, छंद प्रीतीचा, मानाचा मुजरा, कोर्टाची पायरी इत्यादी सुपरहिट चित्रपटात विविध प्रकारच्या भूमिका साकारल्या। तसेच अनेक चित्रपटांचे दिग्दर्शनही त्यांनी केले। त्यात घरजावई, पायगुण, आली लहर केला कहर, चव्हाटा, आई तुझा भवानी, बंदीवान मिया संसारी, घरकुल पुन्हा हसावे, लफा छप्पी, अपराधी, सारे सज्जन अशा अनेक गाजलेल्या चित्रपटांचा समावेश होतो। दादा कोंडके यांना अरुण यांचे काम एवढे आवडायचे की दादांनी त्यांच्या प्रत्येक चित्रपटाला सहाय्यक दिग्दर्शक म्हणून अरुण कर्नाटकी यांना घेतले। अरुण कर्नाटकी यांचा विवाह लता अरुण म्हणजे पूर्वाश्रमीच्या लता काळे या अभिनेत्रीबरोबर झाला। लता यांनी झुंज, पांडू हवालदार, घरजावई, एक गाडी बाकी अनाडी, लव्वा छप्पी अशा अनेक चित्रपटात कामं केली आहेत। लता काळे या सुप्रसिद्ध अभिनेत्री आशा काळे यांच्या भगिनी आहेत। पुढे अरुण आणि लता या दाम्पत्याला प्रिया नावाची मुलगी झाली। तिनेही आपल्या कुटुंबाचा वारसा पुढे चालवला आणि सिनेक्षेत्रात नाव कमवले। त्यांच्या कन्या अभिनेत्री प्रिया अरुण म्हणजे प्रिया बेर्डे गेले अनेक वर्ष मराठी चित्रपटसृष्टी गाजवत आहेत। अशी ही बनवाबनवी, अफलातून, थरथराट, जत्रा, शेम टू शेम, बजरंगाची कमाल अशा अनेक चित्रपटात त्यांनी कामं केली आहेत। मराठी सिनेमाचे बादशाह लक्ष्मीकांत बेर्डे यांच्याशी प्रिया यांचे लग्न झाले। लक्ष्मीकांत बेर्डे यांच्याविषयी काही लिहायची आवश्यकता नाही, एवढे त्यांचे काम सर्वश्रुत आहे। त्यांनी आपल्या सहसुंदर अभिनयाने आणि विनोदाच्या अचूक टायमिंगमुळे मराठी सिनेसृष्टीत अढळ स्थान निर्माण केले। मराठी चित्रपटसृष्टीतील त्यांचे योगदान सुवर्णाक्षराने लिहिले गेले आहे। त्यांनी धूम धडाका, धडाकेबाज अशी ही बनवाबनवी, झपाटलेला, एकापेक्षा एक, माझा छकुला असे अनेक सुपरडुपर हिट सिनेमे आपल्याला दिले आहेत। प्रिया आणि लक्ष्मीकांत बेर्डे यांना स्वानंदी आणि अभिनय नावाची 2 मुले झाली। या 2 मुलांनी देखील आपल्या कुटुंबाचा वारसा जपला आहे। अभिनय बेर्डे ह्याने ती सध्या काय करते, रंपाट अशी ही आशिकी, मन कस्तुरी रे, बॉईज 4, सिंगल आणि बांबू अशा चित्रपटात काम केले आहे। तसेच सध्या तो आजीबाई जोरात या नाटकातही काम करत आहे। तर स्वानंदी बेर्डे हिने मन येड्यागत झाले या सिनेमात आणि धनंजय माने इथेच राहतात का या नाटकात काम केले। अशा प्रकारे वासुदेव कर्नाटकी यांच्यापासून सुरू झालेला हा कलेचा वारसा त्यांच्या पुढच्या अनेक पिढ्यांनी जपला आहे। वासुदेव कर्नाटकी, अरुण कर्नाटकी, प्रिया बेर्डे, नंतर अभिनय आणि स्वानंदी बेर्डे अशा 4 पिढ्यांनी अभिनय क्षेत्रात काम केलं आहे। तर ही होती मराठी चित्रपटसृष्टी गाजवणाऱ्या वासुदेव कर्नाटकी यांच्या 4 पिढ्यांची माहिती। लवकरच आम्ही या संपूर्ण कुटुंबाचा एकत्रित वारसा सांगणारा व्हिडिओ घेऊन येणार आहोत। व्ही शांताराम यांचे वणकुंद्रे कुटुंब, भालजी यांचे पेंढारकर कुटुंब आणि मास्टर विनायक यांचे कर्नाटकी कुटुंब, या कुटुंबात अनेक दिग्गज कलाकारांनी जन्म घेतलाय। त्या सर्वांची माहिती त्या व्हिडिओतून आम्ही तुम्हाला देणार आहोत।